चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत। 3 ते 4 दिवसांत ते बरे होऊन कार्यकर्त्यांना भेटतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल व घरी गर्दी करू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे। चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती गंभीर आहे अशी बातमी शहरामध्ये पसरल्यानंतर कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे गर्दी करायला सुरुवात केली होती। त्या पार्श्वभूमीवरती आमदार महेशदादा लांडगे यांनी सायंकाळी जगताप यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांशी संवाद साधला। त्यानंतर कार्यकर्त्यांना धीर धरण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केला होता। आपला आवाजसाठी विभागीय संपादक रोहित खरगे, पिंपरी चिंचवड, पुणे। नमस्कार। आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, सुधारत आहे। 2-3 दिवसातच ते एकदम व्यवस्थित होऊन डिस्चार्ज होऊन घरी येतील। त्यांची आता आमच्या डॉक्टरांशी बोलणं झालं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आता त्यांचे म्हणजे बॉडीमध्ये इम्प्रूव्ह होतं आहे आणि ते लवकरच त्यांना आपण बाहेर काढू। सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी आहे तिथंच असावं, म्हणजे घरीच असावं, आपलं काम करावं। ज्यावेळेस भाऊ व्यवस्थित होतील तेव्हा सगळ्यांना भेटतील।